गॅस वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गॅस जास्त दिवस जाण्यासाठी नवीन जुगाड सापडला। फक्त 2 रुपये खर्चून गॅसच्या टाकीवर ही 2 कामे करा, वर्षभर 100% तुमचा गॅस टिकणार आहे। पहा हा नवीन जुगाड। आता प्रत्येकाची गॅस टाकी वर्षभर टिकणार। नवीन जुगाड सापडलेला आहे, त्यामुळे फक्त 2 रुपये खर्चामध्ये तुमची गॅसची टाकी आता वर्षभर जाणार। कदाचित यावर विश्वास तुम्हाला बसत नसेल, परंतु आता ते शक्य झालंय। अगदी 2 रुपयाच्या खर्चामध्ये तुमचा गॅस आता वर्षभर टिकणार। गॅस टाकी घरी आणल्या त्यावरती 2 रुपये खर्च करून आता ही एक वस्तू घरी आणा आणि तुमच्या गॅसच्या टाकीवर हे एक काम करा। तुमची गॅसची टाकी आता वर्षभर 100% टिकणार आहे। तुम्हाला माहिती आहे, आता अमेरिका इराण युद्ध सुरू आहे। गॅस लवकर मिळत नाही आहे, लोकांना रांगा लावावे लागत आहेत। त्यामुळे प्रत्येक जण काटकसरीने गॅस वापरू लागलाय। परंतु आता तुम्हाला तुमचा गॅसची टाकी काटकसर करून वापरण्याची अजिबात गरज नाही। आता एक नवीन जुगाड या ठिकाणी सापडलाय, ज्याला फक्त 2 रुपये खर्च आहे। तुमच्या जवळच्या किराणा दुकानामधून एक वस्तू तुम्हाला आणायची आहे आणि एक जुगाड तुम्हाला गॅसच्या टाकीवर या ठिकाणी आता करायचा आहे। हा जुगाड केल्यानंतर तुमचा गॅस वर्षभर या ठिकाणी जाणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीची गॅस टाकी जर वापरत असाल आणि ही गॅसची टाकी आता तुम्ही व्यवस्थित वापरून पण लवकर संपत असेल, तर आता एका गरीब घरातील आजोबांनी एक सोपा जुगाड आता गॅसच्या टाकीवर केलाय। अगदी 2 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता त्यांनी केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। आता हा एक नवीन जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस 1 वर्ष पूर्ण झालंय, तरी पण या ठिकाणी अजून पण निम्मा शिल्लक असल्याचं जाणवतंय। जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर कमी वापरून पण लवकरच या ठिकाणी संपत असेल, तर आता एका झोपडीत राहणाऱ्या गरीब आजोबांनी एक जुगाड नवीन गॅसच्या टाकीवर केलाय। म्हणजेच एक गोष्ट त्या गॅसच्या टाकीवर केल्या। तुमच्या पण घरातील गॅस सिलेंडर जर आता जरी सोपी गोष्ट तुम्ही केली, तर तुमचा गॅस अगदी या ठिकाणी पहिला जर 2-3 महिन्यामध्ये संपत असेल, तर आता इथून पुढे अगदी 1 वर्षभर सुद्धा या ठिकाणी गॅसची टाकी टिकणार आहे। आपल्या महाराष्ट्रामधीलच एका गरीब आजोबांनी हा एक नवीन जुगाड आता गॅसच्या टाकीवर आता केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस सिलेंडर 2 ते 3 महिन्यामध्येच संपून जायचा। हा एक नवीन जुगाड केल्यानंतर आता 1 वर्ष संपत आलंय, तरी सुद्धा त्यांचा गॅस सिलेंडर अजून पण संपला नाही। निम्मा शिल्लक अजून पण हाय असा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरची टाकी असते आणि ती गॅस सिलेंडरची टाकी काही जणांची 1 महिन्यामध्ये संपते, काही जणांची अगदी 2 महिन्यामध्ये संपते आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर आता वर्षभर या ठिकाणी कोणाचा जात नाही। तर काही जणांची 2-3 महिन्यामध्येच या ठिकाणी काटकसर केली तर गॅस सिलेंडरची टाकी संपत असते। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच एक गरीब या ठिकाणी आजोबा आहेत, त्यांचा गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्येच संपून जायचा। त्यांच्याजवळ गॅस टाकी भरायला अजिबात या ठिकाणी पैसे नव्हते, कारण ते गरीब होते। त्यामुळे त्यांनी एक नवीन जुगाड या ठिकाणी गॅसच्या टाकी घरी आणल्या केलाय। हा जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर जो आहे तर तो वर्षभर होऊन पण या ठिकाणी अजून संपलेला नाही। याच गरीब आजोबांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्ये या ठिकाणी गॅसची टाकी आता त्या ठिकाणी संपून जायची। त्यामुळे या गरीब आजोबांकडे गॅसची टाकी भरायला पैसे नसल्यामुळे त्यांनी थोडं डोकं चालवून त्यांनी गॅसवर एक उपाय केला। गॅस सिलेंडरची टाकी भरून आणल्या त्यावर एक असा जुगाड सोपा केला। त्यामुळे आता वर्षभर होऊन पण त्यांचा गॅस सिलेंडर अजिबात संपना झालाय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही वापरत असाल, तर तो लवकर संपत असेल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सिलेंडर खूप दिवस या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजेच तुमची गॅस टाकी जास्त दिवस टिकून राहण्यासाठी एक छोटीशी टिप्स या गरीब आजोबांनी तुम्हाला या ठिकाणी करायला आता सांगितले आहे। 30 टिप्स तुम्हाला पुढे सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1-2 महिन्यामध्येच या ठिकाणी लवकरात लवकर संपत असेल, तर आता 100% वर्षभर या ठिकाणी तुमची गॅसची टाकी टिकणार आहे। कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, परंतु महाराष्ट्रातील एका गरीब घरातील आजोबांनी गॅसची टाकी लवकर संपत असल्याच्या वैतागाने हा उपाय त्यांनी केलाय, ज्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्येच आता जो गॅस पहिला संपत होता, तर तो पहिला 1-2 महिन्यामध्ये त्यांचा गॅस काटकसरीने वापरून पण संपायचा, तर तो आता वर्षभर या ठिकाणी होऊन पण संपेना झालाय। मग यावर उपाय काय आहे, जुगाड काय केलाय बघा। सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे, गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय। आम्ही त्यांना विचारलं,
तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे गॅसची टाकी आलेल्या आम्ही पण आमच्या घरामध्ये हा उपाय केला. आमचा पण गॅस सिलेंडर पहिला अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये लगेचच घरचा गॅस संपायचा. आता 6 महिने उलटून गेलेत तरी पण आमचा अर्धा गॅस सिलेंडर या ठिकाणी अजून पण शिल्लक आहे. तुम्हाला वाटत असेल आमच्या घरामध्ये या ठिकाणी माणसं कमी असतील, परंतु आमच्या घरामध्ये 12 जण माणसं आहेत. तरी पण 6 महिने उलटून पण एकच गॅस सिलेंडर आमचा अर्धा अजून पण शिल्लक असल्याचं आता या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या गरीब आजोबांनी केलेला हा जर उपाय केला तर तुमचा सुद्धा गॅस सिलेंडर अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पहिला संपत असेल तर इथून पुढे आता तो 100% वर्षभर टिकणार आहे. तुमचा खर्च अगदी या ठिकाणी निम्म्यावर येणार आहे. पैशाची बचत तुमची होणार आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीची गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही जर वापरत असाल तर हा उपाय कोणता आहे नक्की बघायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय लगेचच सांगणार आहे. या आजोबांनी केलेले उपाय तुम्हाला लगेच सांगणार आहे. पण त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची नेमकं कारणे कोणती आहेत बघा. या ठिकाणी गॅस सिलेंडर संपण्यामागची कारणं या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित बघितले नाही तर गॅस का संपतोय हेच तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही. त्यामुळे 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ या ठिकाणी आता तुम्ही द्यायचा आहे. बघा, तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कमी वापरून पण लवकर का संपतोय त्याची कारणं पाहूया. कारण तुम्हाला समजच नसेल तर तुमचा गॅस सिलेंडर का संपतोय समज नसेल तर तुमचा गॅस टिकवणं अवघड होईल. मग त्यानंतर लगेचच या आजोबांनी नेमकं गॅस सिलेंडरवर कोणता जुगाड केलाय तो तुम्हाला लगेचच या ठिकाणी आम्ही सांगणार आहे. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम असेल तर फक्त आणि फक्त 2 मिनिटे त्याला बाजूला ठेवा. कारण तुमचा फायदा या ठिकाणी व्हिडिओ करून देणार आहे. तुमचं गॅस सिलेंडरची बचत आता या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. कारण सगळीकडे महायुद्ध सुरू आहे अमेरिका इराण. त्यामुळे आता गॅस वाचवायचा आहे तुम्हाला सर्वांनी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे आजोबा आहेत तर यांच्याकडे गॅस सिलेंडरची टाकी जी असते तर ती संपल्यानंतर घ्यायला पैसे नव्हते. वैतागून त्यांनी हा जुगाड केलाय. त्यामुळे तो जुगाड आता त्यांना कामाला आलाय. हा जुगाड जो आहे तर तो सक्सेस या ठिकाणी झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या आजोबांचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. त्यामुळे अगदी 2 ते 3 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता तुम्हाला घरच्या घरीच करता येणार आहे. बघा, तसेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगणार आहे. ते म्हणजे समजा तुमची गॅस सिलेंडरची टाकी जी शिगडी आहे तर ती कधीतरी खराब होत असते, काहीतरी त्याला होत असतं, परंतु त्याबद्दल तुम्हाला माहितीच नसतं आणि काहीतरी दुरुस्तीला या ठिकाणी येत असतं आणि दुरुस्ती करण्यासाठी तुमचं या ठिकाणी पैसे जात असतील. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी दुरुस्तीला 200 ते 300 रुपये देऊन रिपेअरिंग जर तुम्ही करत असाल तर त्याचे पैसे सुद्धा तुमचे इथून पुढे वाचणार आहेत. तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून असा जुगाड सांगणार आहे जे तुमची गॅसची टाकी दुरुस्त सुद्धा तुम्हाला घरच्या घरी आता करता येणार आहे. त्यामुळे आता या आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे गॅस सिलेंडर संपण्यामागची खरी कारणं आता नेमकं या ठिकाणी कोणती आहेत बघा. या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐका. एका गरीब घरातील आजोबांनी त्यांची गॅस सिलेंडरची टाकी अगदी 2-3 महिन्यामध्ये सारखं संपत होती. त्यामुळे एक सोपा जुगाड केलाय ज्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर अगदी वर्षभर या ठिकाणी आता जाऊ लागल्याचं पाहायला मिळतंय. हा जुगाड तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी गॅस सिलेंडर का संपतोय नेमकं कारण काय आहेत, काटकसरीने वापरून पण गॅसची टाकी लवकर का संपत्या याची कारणं कोणकोणती आहेत हे बघा. आता बघा, या ठिकाणी तुम्ही विचार नक्की केला असेल की तुमच्या घरामध्ये या ठिकाणी कधी जास्त पाहुणे पण आले नाहीत, नातेवाईक पण जास्त येत नाहीत, आसपास कोणते नातेवाईक येत नाहीत, पाहुणे सुद्धा येत नाहीत, तरी पण तुमचा गॅस सिलेंडर लवकर का संपतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये कधी कधी असणार आहे की आमच्या घरामध्ये पाहुणे पण या ठिकाणी या उन्हाळ्यात जास्त आले नाहीत, आमच्या घरामध्ये या ठिकाणी नातेवाईक पण या उन्हामध्ये जास्त कोण येत नाहीत आणि तरी पण आमचा गॅस सिलेंडर लवकर कसा काय संपतोय, आम्ही काय या ठिकाणी असं केले, चुका आमच्या काय झालेत, असा नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असेल. तर यामागची कारणं कोणती आहेत लगेच पाहूया. तुम्हाला 2 रुपयाच्या खर्चामध्ये कोणता उपाय गॅसच्या टाकीवर करायचा आहे ते आपण पुढे पाहूया. तुम्हाला जो रिपेअरिंगवाला गॅस सिलेंडर नीट केल्यानंतर 200-300 रुपये 500 रुपये घरी येऊन घेतो, तर हे वाचवण्यासाठी नेमकं कोणकोणता उपाय तुम्हाला करायचा आहे ते पण सांगतो. सर्वात पहिल्यांदा पहिलंच कारण या ठिकाणी सापडले ते म्हणजे तुमचा निष्काळजीपणा. या ठिकाणी तुम्हाला महागाईत पडू लागलाय. बघा, गॅस वाचवायचा असेल तर लक्षपूर्वक बघा. आता गॅस सिलेंडर चालू असताना किंवा गॅसची टाकी आणून जोडल्यानंतर तुम्ही एक निष्काळजीपणा करता, एक चूक करता, त्यामुळे तुमची गॅस सिलेंडरची टाकी लवकर संपत्या. आता तुम्हाला वाटत असेल आम्ही काय येडेबिडे आहोत का काय,
आम्ही आमचा गॅस सिलेंडर जपूनच वापरणार. एक तर अमेरिका इराण युद्ध सुरू आहे आणि गॅस सिलेंडर लवकर मिळून झालाय. तुम्हाला वाटत असेल आम्ही जपूनच वापरतो, तर बघा मित्रांनो, लक्षात ठेवा तुमच्या हातून एक खूप मोठी चूक या ठिकाणी घडत आहे. त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत आहे. ती चूक कोणती आहे? ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला या ठिकाणी गॅस संपल्या आपण फोन करून गॅस या ठिकाणी मागवत असतो, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर या ठिकाणी संपत आलाय असं लक्षात आल्यानंतर आपण गॅसची टाकी उचलून बघतो, त्या ठिकाणी गॅस आपण मागवत असतो. त्यावेळी काय होतं, सर्वात महत्वाची चूक आहे की या ठिकाणी जर आता ही जर चूक केली तर लगेचच तुमची गॅस सिलेंडरची टाकी आता संपत असते. ती म्हणजे ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर या ठिकाणी नवीन आता जोडत असतो त्यावेळी आपण काय होतं, जी पाईप गॅसची असते तर ती पाईप जी असते तर ती गॅसची शेगडी जी असते तर त्या गॅसच्या शेगडीला आता गॅसची टाकी आहे ती नवीन आणल्यानंतर जोडताना जी गॅसची पाईप आहे तर ती कायम लीकच असते. ती तुम्हाला लक्षात येत नाही. दर 3 महिन्यातून एकदा ही गॅसची टाकी लीक होत असते, परंतु त्याकडे तुमचं अजिबात या ठिकाणी लक्षच लागत नाही. हाच निष्काळजीपणा महागाईत पडू लागतो, कारण त्याचा वास येत नाही परंतु ती लीक असते. त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर थोडा वाया जाऊ लागतो. पहिलं कारण तुम्हाला सांगितलं, अजून पण 2-3 कारण या ठिकाणी पुढे सांगणार आहे. त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर 1 ते 2 महिन्यामध्ये संपत असेल तर तो वर्षभर टिकण्यासाठी नेमकं काय जुगाड करायचा आहे लगेचच तुम्हाला सांगणार आहे. 2 रुपये खर्चामध्ये तुम्हाला उपाय त्या ठिकाणी करायचा आहे. ते म्हणजे आता बघा स्पष्टपणे सांगण्यात आले, तुमची गॅस सिलेंडरची जी टाकी आहे त्यावरचं जे सील आहे व्यवस्थित पॅक आहे का. तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी आणल्या आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे. म्हणजे काय होऊ लागले, पहिला काय होत होतं, गॅस सिलेंडर तुमचा व्यवस्थित या ठिकाणी यायचा, परंतु आता गॅस सिलेंडरची टाकी देण्यासाठी यूपी बिहार बाहेरच्या राज्यातील लोक आता या ठिकाणी कर्मचारी येऊ लागलेत, कारण आता गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. गॅस सिलेंडर लवकर मिळून झालाय. गॅसची टाकी खांद्यावर येऊन आता एक घरापर्यंत लोक येतात, ते गडबडीत असतात. ते काय करतात, थोडासा तुमचा जो गॅस आहे तर तो या ठिकाणी गॅसच्या टाकीवरचं सील तोडतात आणि गॅस टाकीमधला जो गॅस आहे तर तो 1-2 किलो मध्ये वाटेमध्ये गॅस तुमचा काढून घेतात. तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅस टाकी आणल्या त्याचं सील तुटलंय का हे डोळे उघडून पहिल्यांदा बघायचं आहे, कारण तुमच्या गॅसच्या टाकीमधील तो सील तोडून आता वाटेमध्ये कुठेतरी 1-2 किलो काढत असतात. गॅसच्या कंपनीचा नियम काय असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्या गॅसच्या टाकीचं सील जर तुटलेलं असेल, तुम्हाला जर डोळ्याला दिसलं तर तुम्ही ती गॅसची टाकी घ्यायची नाही, दुसरी टाकी घ्यायची आहे, कारण त्यामधला गॅस या ठिकाणी 100% चोरलेला असतो. त्यामुळे सुद्धा गॅस लवकर संपतो. आता बघा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पुढचं आहे, 2 रुपये खर्च करून तुम्हाला या ठिकाणी आजोबांचा उपाय जुगाड कुठला करायचा आहे ते तुम्ही विसरू नका. त्याआधी तुम्हाला कारण सांगत आहे, नेमकं तुमच्या गॅसची टाकी लवकर संपण्याचं पुढचं कारण बघा. सर्वात महत्वाचं पुढचं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे गॅसची शिगडी आहे तर त्यामधून आपली ज्वाला बाहेर निघते. म्हणजे गॅसची जी शिगडी आहे ती ज्वाला बाहेर त्या ठिकाणी बर्नर मधून निघत असते. तर ज्यावेळी आपण लायटरने गॅस या ठिकाणी चालू करतो, ज्यावेळी त्यामधून ज्वाला बाहेर निघते त्या ठिकाणी जी काय आता छिद्र असतात, जी पॅक छिद्र असतात तर ते तुम्हाला माहिती नसतं. तुम्ही काय करता, फक्त लायटरने या ठिकाणी तुमची शिगडी चालू करता, त्यावर तुमचं पातेलं ठेवता, स्वयंपाक करता, परंतु गॅसची शिगडी जी आहे तर ती या ठिकाणी तुम्ही जे लायटरने चालू करता तर ती या ठिकाणी जे छिद्र भोका असतात ज्यामधून ज्वाला बाहेर पडते तर या ठिकाणी पूर्णपणे कचऱ्याने ती भरलेली असते. त्यामध्ये थोडीशी या ठिकाणी ज्वाला बाहेर निघते. त्यामध्ये काय होत असतं, तुमचा गॅस या ठिकाणी हळूहळू त्यामधून लीक होत असतो, वाया जात असतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्हाला महत्वाचा उपाय या ठिकाणी करायचा आहे, तो म्हणजे गॅसची शिगडी या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे. जिथे तुम्ही ज्या ठिकाणी लायटर लावता ते जे असतं ते पूर्णपणे एका टाचणीने, एका पिनने पूर्णपणे भोकं जे असतात ज्यामधून ज्वाला निघते ती या ठिकाणी पूर्णपणे घाण साईडला काढायची आहे. पूर्णपणे फ्लॅश ओपन करायचा आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी निळी ज्योत बाहेर पडली पाहिजे, जेणेकरून आता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित आता ज्वाला बाहेर निघेल. म्हणजे ज्वाला बाहेर निघेल त्यानंतर पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा सर्वात महत्वाचा उपाय आहे. तुम्हाला गॅस लीक होण्याचा प्रॉब्लेम कुठला असेल, ती म्हणजे पाईप जर असेल तर त्या पाईप सारखं चेक करायचंय तुम्ही. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर रिपेअरिंग वाला त्याच्याकडून तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. कारण असं पण लक्षात आलंय की त्या ठिकाणी पाईप जी असते तर या ठिकाणी सारखंच हळूहळू त्यामधून गॅस लीक होत असतो, जो तुम्हाला वास पण येत नाही.
परंतु गॅस वाया जात आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कारण आहे. आता 1-2 रुपयामध्ये जे गरीब आजोबांनी तुम्हाला काम करायला सांगितलंय ते महत्त्वाचं म्हणजे काय सांगितले बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. 1-2 रुपयाची या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला काम करायचं. लक्षात ठेवा, हेच काम 1 रुपये ते 2 रुपयामध्ये तुम्हाला पिन बाजारातून आणायचे आहे. सुई घ्यायची आहे. तुम्ही ती ज्वाला जी गॅसच्या शिगडीमधून बाहेर पडते त्यामध्ये जी कचरा आहे ती पूर्णपणे बाहेर त्या पिनेने काढायचा आहे. तिथेच तुमचा 50% गॅस वाया जात असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 2 किलोचा गॅस टाकीमधून जी तुम्हाला गॅस चोरी होत असतो ती तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी गॅस कर्मचारी जो असतो तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी त्याला द्यायचा आहे. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही जर या ठिकाणी गॅसच्या पुस्तकावरून ज्यावेळी गॅस मागवता त्या ठिकाणी तुम्ही त्याला फोन करून विचारायचं आहे की त्यावेळी तुम्हाला लोकेशन कुठं आलाय गॅसवाला, मध्ये कुठे चोरी होतंय का. तुमच्या मोबाईलवर लोकेशन सुद्धा इथून पुढे तो पाठवणार आहे. म्हणजे तुमची ते गॅसची गाडी कुठून निघाल्या तिथून तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत तुमच्या मोबाईलवरती लोकेशन आता या ठिकाणी आता दिसणार आहे. त्यामुळे गॅसमध्ये जी काय चोरी होत होती, या ठिकाणी गॅस पॅक फोडून या ठिकाणी काढला जायचा, ती चोरी या ठिकाणी कायमची बंद होणार आहे. तुमचा गॅस या ठिकाणी वाचणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळे जुगाड तुम्ही आता करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच थोडा थोडा का होईना तुमचा गॅस या ठिकाणी आता वाचला जाईल. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.